सर्वांना राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग दररोजच्या प्रमाणे पानसट राहणार आहे, म्हणून व्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि हा घेतला आपला रुमाल आणि दुधाची केटली. आणि हे दुबईचा रस्ता आणि मी चाललो आता दुबईला. आता तुम्ही म्हणशाल हा दुबईचा रस्ता, आता मी दररोज जाणारा माणूस आहे, मला माहिती आहे. आणि रस्त्यातलं वातावरण तर एकदम भारी झालं होतं, एकदम मन प्रसन्न झालं होतं. आणि त्याच रस्त्यानं लागतंय महादेवाचं मंदिर, आणि महादेवाच्या मंदिराचं घेतलं दर्शन. आणि उन्हानं माझी स्किन काळी पडू राहिली का ते कमेंट करून सांगा. किंवा असा आहे पहा दुबईचा रस्ता. दुबईला जाता जाता लागतं आपलं मक्काचं शेत. म्हणून आता शेत लागले शेत आपण घेऊ इथे थोडासा ब्रेक. शेतामध्ये आपण लावलेली ह्या पट्टीनं सगळं तिथोर कांदे, आणि ह्या पट्टीने इथे एक वाफा कांदे लावलेले, आणि ह्या पट्टीनं सगळं तिथोर लावलेले आपण लसूण. आणि ह्या शेवटच्या पेटीनं इथून तर इथवर लावले कोथिंबीर, ज्याला की तुम्ही तुमच्याकडे संभार पण म्हणता असाल. आणि इथून पुढे लावले आपण मेथी, आणि मेथीच्या इकडून डायरेक्ट सगळं मक्का, आणि इकडून 2 आऱ्या मक्का. आणि त्याच दुबईच्या रस्त्यानं तुम्ही पुढे जर आले तर इथे लागतं आपले बखार, जिथं की आपलं इकडून आहे आपली ही धान्य ठेवण्याची बखार, ज्याच्यात आपण गोण्या गाण्या ठेवू शकतो. आणि इकडून आपली नेटची जाळी, म्हणजेच की आपले बैल ते बांधण्याची पावसाळ्यामध्ये सोय केलेली आपण. तुम्हाला आपली बैल दाखवतो, ही आपली लालपरी. तुम्ही जर इंस्टाग्रामवर आपली मिनी ब्लॉग पाहत असाल तर तुम्हाला तर माहीतच असेल, हिचं नाव आपण लालपरी ठेवलेलं आहे, हिला नाव नाही आहे. आणि आपले राजा सर्जा हा खिल्लारमधून आहे थोडा, पण याच्यामधून संकरित खिल्लारमधून. आणि हा प्युअर गावरान. आपण आता आपल्या गेटची जाळी, आणि आपली मेन जाणार म्हणजे हे आपली वासरी, जी की संकरितमधून आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे तिला विठ्ठलावानी गंध आहे, सेम टू सेम. तर बघा किती छान गंध आहे तिला. तर आज पप्पा काही कारणानं गावाला गेल्यामुळं मला शेतात यावं लागलं, कारण की ढोरं बैल सोडणं पडतं आहे. कधी कधी मजबुरी राहते आपली पण, आणि शाळा सोडून येणं पडलं मला आज. तरी आता आपल्याला करायचे बैल सोडायचे, पडीतात नेऊन बांधायचे, आणि बैल सोडून आल्यावर आपल्याला उचलायचं क्षण. आणि क्षण उचलून आल्यावर आपल्याला जर टाईम भेटला तर आपण जाऊ दुबईला. तर दुबईला जर तुम्हाला दुबई जर व्हायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. फायनली आपण पहिला बैल सोडला, त्याचं नाव राजा आहे. त्याला तर काही पाणी प्यायचं नाही. तर चला याला बांधू आपण पडितात. ह्या बैलाला बांधला आपण पडितात. आता बाकीचे बांधू. फायनली दुसरा बैल, फायनली आता गाय. इथे त्याला बांधून गाईला, पलीकडे आपला बैल, आणि इथं बांधला दुसरा बैल. हिला बांधून दिला आपण बाबरीला, आणि आपण उचलो आता क्षण. तर हाय आपला देशी झाडू, यानं आम्ही दररोज झाडत असतो असं. झाडणं पण झालेलं आहे, शेण उचलणं पण झालेलं आहे. हात खराब झाले माझे. तर आता आपण आपण हात इथं धुवून घेतलेले आता. आणि आता आपल्याला काही काम नाही, आपण इळा घेऊ. जशी इळा आपली मांग शाळून दिसू राहील तुम्हाला. इकडे जाऊ आणि लालपरीसाठी थोडीशी शाळू तोडून आणू, तिला टाकून देऊ, कारण की तिला तर आपण काही पडितात बांधलं नाही. हे घेतला इळा, आपला गेट घेऊ लावून. ती तिथं बांधेल आपली लालपरी, इकडे आपली शाळू. तर चला शाळू कापून आणू. तर आपण कापू आता शाळू. तर इथली शाळू आपल्या लालपरीला एका टायमाला पुरून जाती, नंतर लागली तर पंग नंतरच्या नंतर. तर आपण घेतली शाळू. तर आता लालपरीला टाकून देऊ. शाळू आणून टाकून दिली शाळू. मी घेतली शाळू, मी टाकून दिली लालपरीला. आपले सगळे कामं आवरले आता. आणि मी आखी डबा आणली जेवण करायला, म्हणून मी जाणार आता जेवण करायला घरी.
2-3 किलोमीटर दूर आहे आपलं घर गाव इथून. तर चला आपण जाऊ आता घरी.